12वी मध्ये कमी मार्क्स मिळाले तर काय करावं? सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा, 12वीचे मार्क्स तुमचं फ्युचर डिसाईड करू शकत नाही. फेल्युअर म्हणजे हा काही द एंड नाहीये, तो फक्त एक फीडबॅक असतो. आता यानंतर तुम्ही पुढे काय ऍक्शन घेता, काय डिसिजन घेता ते जास्त महत्वाचं आहे. सगळ्यात पहिले दुसऱ्यांसोबत कंपॅरिझन करू नका. तुमची जर्नी आणि दुसऱ्यांची जर्नी ही कम्प्लिटली वेगळी आहे. तुमच्यामध्ये जर प्रॉपर स्किल डेव्हलप झाले तर अपॉर्च्युनिटीज आपोआप मिळतात, त्यामुळे घाबरून जाऊ नका. आता बघूया की तुम्ही पुढे काय काय करू शकता. सगळ्यात पहिले रिव्हॅल्युएशन किंवा इम्प्रुव्हमेंट एक्झाम तुम्ही टाकू शकता, ज्याने तुमचे काही सब्जेक्टमध्ये मार्क्स जर चुकून कमी आले असतील तर ते मार्क्स वाढण्याचे चान्सेस राहतात. नेक्स्ट आहे तुम्ही डिप्लोमा कोर्सेस बद्दल माहिती काढू शकता. इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट याबद्दल बरेचसे डिप्लोमा कोर्सेस अवेलेबल आहेत. त्याबद्दल तुम्ही ऑनलाईन मध्ये किंवा कॉलेजला व्हिजिट करून याबद्दल माहिती घेऊ शकता. पुढचा ऑप्शन आहे स्किल बेस्ड कोर्सेस. यामध्ये तुम्ही डिजिटल मार्केटिंग, UI UX, प्रोग्रामिंग, ग्राफिक डिझायनिंग याबद्दल इन्फॉर्मेशन काढू शकता. त्यानंतर तुम्ही डिग्री ऑप्शन्स पण ट्राय करू शकता. BA, BCom, BSc यामध्ये पण BSc मध्ये पण बरेचसे फील्ड्स तुम्हाला चूज करण्याचे ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. बरेचसे सब्जेक्ट तुम्हाला चूज करण्याचे ऑप्शन मिळतात. तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट असेल तो ऑप्शन्स तुम्ही घेऊन त्यामध्ये तुमचं डिग्री जी आहे ती कम्प्लीट करू शकता. कारण बरेच गव्हर्नमेंट एक्झामसाठी डिग्री ही मॅन्डेटरी आहे आणि तुमचं जर ॲस्पिरेशन हे गव्हर्नमेंट एक्झाम किंवा कुठली नोकरी करायचं असेल तर डिग्री करण्यासाठी तुम्ही हे ऑप्शन जर निवडले तर तुमची डिग्री ही इझिली होऊ शकते. आणि शेवटचा ऑप्शन राहतो ड्रॉप करण्याचं. पण ड्रॉप हा ऑप्शन घेण्याआधी खूप प्लॅनिंग करून आणि विचारपूर्वक हा डिसिजन घ्या, कारण त्यामध्ये तुमचं वर्ष जाणार आहे. तसेच पॅरेंट्सला पण तुम्हाला 1 वर्ष तुम्हाला सपोर्ट करावा लागतो. तर हा डिसिजन घेण्याऐवजी तुम्ही करिअर काउन्सिलरला भेटू शकता किंवा सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा आणि त्यानंतरूनच हा डिसिजन घ्या, कारण हा डिसिजन आपल्याला रोलबॅक करता नाहीये. अशाच करिअर गायडन्स व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला पण हिट करा, जेणेकरून माझ्याकडे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील.